नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण TAT 2024 परीक्षेसाठी बालमानसशास्त्र या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत. TAT परीक्षेत बालमानसशास्त्र या विषयाचे 30 गुणांचे प्रश्न असतात. त्यातील पहिला प्रश्न, विद्यार्थ्याला शिक्षा करणे गुन्हा आहे? पर्याय आर्थिक, मानसिक, शारीरिक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 शारीरिक. प्रश्न क्रमांक 2, डाल्टन योजना प्रकल्प पद्धतीत टिंबटिंब आंतरक्रिया आकृतिबंधाचे उदाहरण आहे. उत्तर पर्याय क्रमांक अ विद्यार्थी प्रधान. प्रश्न क्रमांक 3, सिद्धांत नियम संबंधासाठी टिंबटिंब पद्धतीचा उपयोग केला जातो. उत्तर पर्याय क्रमांक 3 उद्गामी व अवगामी. प्रश्न क्रमांक 4, स्वतःचेच स्वतः केलेले निरीक्षण म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर पर्याय क्रमांक क आत्मनिरीक्षण. प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांकडून निष्कर्ष काढून घेण्यास टिंबटिंब उपयुक्त आहे. पर्याय दिग्दर्शन पद्धती, चर्चा, उद्गामी व अवगामी पद्धती यापैकी नाही. उत्तर दिग्दर्शन पद्धती. प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थ्यांकडून संशोधन वृत्तीचा विकास टिंबटिंब या पद्धतीमुळे होतो. उत्तर पर्याय क्रमांक ब स्वयंशोधन. प्रश्न क्रमांक 7, मानसिक अवस्थेमुळे शिक्षक अध्यापनाकडे दुर्लक्ष करू शकतो. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे चर्चा. प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब ही विद्यार्थी विकासाची प्राणशक्ती आहे. पर्याय अभिरुची, कल्पना, चेतना यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क चेतना. प्रश्न क्रमांक 10, मानसिक स्वास्थ्य म्हणजे मनाचे टिंबटिंब होय. आरोग्य, चांगुलपणा, समाधान यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ आरोग्य. प्रश्न क्रमांक 11, परिस्थितीशी जुळवून न घेणे म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर पर्याय क्रमांक ब विषयमायोजन. प्रश्न क्रमांक 12, शाळा हे कुटुंब असून मुख्याध्यापक हा पालक असतो. उत्तर पर्याय क्रमांक क मुख्याध्यापक. प्रश्न क्रमांक 13, H.E. आर्मस्ट्रॉंग हे टिंबटिंब पद्धतीचे जनक आहेत. उत्तर पर्याय क्रमांक ब स्वयंशोधन. प्रश्न क्रमांक 14, विशिष्ट रचनावादी पद्धती टिंबटिंब याने मांडली. पर्याय थॉर्नडाईक, जॉन ड्यूई, रिचर्ड सचमन यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब जॉन ड्यूई. प्रश्न क्रमांक 15, अमूर्त बुद्धी, मूर्त बुद्धी व सामाजिक बुद्धी हे टिंबटिंबच्या उपपत्तीचे 3 प्रकार आहेत. पर्याय स्पिअरमन, बिने, थॉर्नडाईक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंब प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक व भावनिक घटकांवर अवलंबून असते. पर्याय अध्ययन. स्पिअरमन या द्विघटक उपपत्तीचा जनक आहे. अध्यापन प्रतिमान म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे. पुढील प्रश्न, मेंदूची वाढ ही टिंबटिंबच्या वाढीमुळे होते. पर्याय वक्षग्रंथी, लैंगिक ग्रंथी, अंतःस्रावी ग्रंथी यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क अंतःस्रावी ग्रंथी. प्रश्न क्रमांक 20, विद्यार्थ्याचे टिंबटिंब खेचण्यासाठी शिक्षकांजवळ नेहमी काही ना काही नवीन कल्पना योजना असाव्या लागतात. उत्तर पर्याय क्रमांक अ अवधान. प्रश्न क्रमांक 21, चेतक, टिंबटिंब व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे मुख्य सूत्र आहे. पर्याय कल्पना, मनात विचार, भावना यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक ब मनात विचार. प्रश्न क्रमांक 22, अनुवंशाचा अभ्यास टिंबटिंब याने अनुवंशाचे 2 नियम सांगितले. पर्याय हाल्डेन, स्किनर, मेंडेल यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क मेंडेल. प्रश्न क्रमांक 23, टिंबटिंब ही समाजाची छोटीशी प्रतिकृती आहे. पर्याय वाचनालय, मंदिर, शाळा यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक क शाळा. प्रश्न क्रमांक 24, टिंबटिंब परिपक्वतेमुळे बालकांची
शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक वाढ होते. पर्याय नैसर्गिक, मानसिक, वैयक्तिक यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 25 अभिजात अभिसंधान पद्धतीचे जनक टिंबटिंब आहेत. उत्तर पर्याय क्रमांक अ पॅव्हलोव. प्रश्न क्रमांक 26 मर्मदृष्टीमूलक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. उत्तर पर्याय क्रमांक अ कोहलर व कोफका. प्रश्न क्रमांक 27 ज्ञानेंद्रिय प्रथम टिंबटिंब झाल्याशिवाय अवबोध होणे कठीण असते. पर्याय अभिरुची, आवड, संवेदना यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक अ अभिरुची. प्रश्न क्रमांक 28 किशोरावस्थेला मानसशास्त्रात टिंबटिंब काळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 ते 31 सर्व प्रश्नांची उत्तरे कमेंट्स करून सांगायची आहेत. धन्यवाद.